मंडळी, मी आहे निहारत आणि आज मला तुम्हाला बोलायचं आहे की काल मी जे व्हिडिओ बनवलेला आहे की मुली खूप घाबरत आहे लग्नासाठी, असं मी व्हिडिओ बनवलेला जर तुम्ही बघितला असेल तर एका दादाने मला त्याच्यावर रिप्लाय दिलेला आहे की कमेंट केलेली आहे की मुली नाही घाबरत आहे तर मुलं घाबरत आहे, कारण की मुली आता मुलांना ड्रममध्ये टाकत आहेत, नाहीतर पिशवीमध्ये टाकत आहेत पाठ करून एक 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 एक. तर असं तुम्ही केसेस बघितलेले असेल तर मला हे कमी केसेस दिसले होते, म्हणून मी त्याच्यावर रिप्लाय दिला कमेंटला की दादा, मुलींवर जास्त अत्याचाराची संख्या जास्त आहे, रेप वगैरे जास्त प्रमाणात केली जाते, लहान मुली असो मुलगा असो असं बरं लहान मुलगी असो की मोठी मुलगी असो, नाहीतर एक 75 वर्षाच्या मुलींवर बाईवर सुद्धा अत्याचार झालेला होता. तर मी असं म्हटलं तर त्या दादांनी रिप्लाय दिला मला की गुगलवर सर्च करून बघ की मुलींवर अत्याचार झालेले किती टक्के आहे, आणि मुलांनी म्हणजे मुलांवर अत्याचार झालेला आहे आणि मुलांवर सुद्धा लग्न झालेल्या ज्या आहेत लेडीज त्याच्यावर बी डिप्रेशनमध्ये जातो माणूस आणि टेन्शन येतो, कुटुंबाचं टेन्शन येतं, तर त्या कारणाने मुलं सुसाईड वगैरे करतात. तर हे पण, आणि मी सर्च करायला गेले होते की मुलींच्यावर किती अत्याचार झालेला आणि किती केसेस केलेले आहे त्यांच्यावर, म्हणजे केस केलेली आहे लोकांनी. तर मी बघितलं तर 35,000 समथिंग कितीतरी बलात्कारचे केसेस हे केलेले आहेत, म्हणजे हे केलेलं आहे पोलीस स्टेशनला. आणि मी सर्च करून बघितलं की डिवोर्सची संख्या किती आहे, तर ते चेक केल्यानंतर मी तर हापचकच झाली की डिवोर्सची संख्या म्हणजे केसेस चालू आहेत, दिवसाचे 100 केसेस होत आहे तिथं की मला डिवोर्स पाहिजे म्हणून, या कारणाने त्या कारणाने. आता मला माहिती नाही किती कोणत्या कोणत्या कारणाने. तर मी बघितलं तर मी हापचकच झाली की डिवोर्सची संख्या खूप जास्त प्रमाणात झालेली आहे. आता दिवसाचे 100 म्हणजे किती विचार करा. नंतर मी हे बघितलं की मुलींनी किती प्रेशर देऊन की कोणाला किती प्रेशर, म्हणजे स्वतःवर एवढं प्रेशर आलेलं आहे की मुलांनी जास्त आत्महत्या केलेली आहे की मुलींनी. तर सर्च करून बघितलं गुगलवर, तर मला बरोबर उत्तर मिळालं नाही. तर व्हिडिओ वगैरे होते तर मी बघितले नाही. तर त्यावर मला असं बोलायचं आहे त्या दादाला की मुलं फक्त त्या दादाने असं म्हणजे त्या रीलमध्ये मला कमेंट केली की मुलींच्यामुळे, लग्न झालेल्या मुलींमुळेच मुलं आत्महत्या करतात. तर मला त्याला म्हणजे डिफाईन करायचं आहे की मुलं फक्त याच कारणाने आत्महत्या करत नाहीत, तर ते त्यांची फॅमिलीचं टेन्शन येतं, कोणाकोणाला लग्न झालेल्यानंतर पण टेन्शन येतं, कोणाकोणाला त्याच्यामुळे पण आत्महत्या करतात. शेतकरी आपल्या शेताचं नुकसान होते म्हणून आत्महत्या करतात, नंतर कोणाचं ब्रेकअप होते, कोणाला खूप कोणतीतरी गोष्ट लागून जाते, कोणी रिस्पॉन्सिबिलिटी उचलू नाही शकत, तर त्या कारणाने कोणी सुसाईड करते, कोणी मुलीनं फसवलं कोणीतरी, म्हणजे ते आत्महत्या करतात. तर खूप प्रकार आहेत मुलांचे, तर ते सगळे मिळून जास्त संख्या त्याची आहे की मुलं 75% गुगलवर सर्च केलं मी की 75% मुलं सुसाईड करतात, ना की मुली 25%च फक्त सुसाईड करतात, कारण की मुली कमी प्रमाणात सुसाईड करतात. मी पण हापचक झाली गुगलवर सर्च केल्यानंतर, मला दिसलं डीपमध्ये जर चेक केल्यानंतर.